मुंबईच्या दिशेने निघालेल्या लाल वादळाच्या या बातमीने नाशिकहून शेतकऱ्यांचा लॉंग मार्च थोड्याच वेळापूर्वी मुंबईच्या दिशेने रवाना झालाय। 27 फेब्रुवारीला हा लॉंग मार्च मुंबईत येऊन धडकणार आहे। आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने शेतकरी आक्रमक झालेत। दरम्यान शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चने मुंबईच्या दिशेने कूच केल्यामुळे मुंबई नाका परिसरामध्ये काही काळ वाहतुकीची कोंडीही झाली होती। आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी किसान सभेने हा लॉंग मार्च काढलाय। काल पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किसान क्रांती मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा केली, मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याने अखेर आज शेतकऱ्यांनी मोर्चाला सुरुवात केली आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा आदिवासी आणि शेतकऱ्यांचं हे लाल वादळ मुंबईवर धडकणार आहे। दरम्यान एनसीपीचे नेते छगन भुजबळ यांनीही मोर्चेकऱ्यांना भेट देऊन किसान मार्चला पाठिंबा दिलाय। का तुम्हाला उचलता येत नाही? त्या उचलाल तेव्हा उचलू। तुम्ही लिहून देऊ नका। तुम्ही जर लिहून दिलं की आयुष्यभर कधीच पण आपल्याला एक थेंब पाणी जे आहे त्या नाशिक आणि मराठवाड्याला मिळणार नाही। हे मी मराठवाड्यापासून सगळे पेपर दाखवत त्याला सांगतो। ही लढाई जी आहे तुमची, ही रस्त्यावरची लढाई, या लढाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत। मी पवार साहेबांबरोबर आज नांदेड वरून निघालो, त्यावेळेला पवार साहेबांनी मीटर पाणी आहे हे का तुम्हाला उचलता येत नाही? त्या उचलाल तेव्हा उचलू। नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेलं शेतकऱ्यांचं लाल वादळ आता नाशिकच्या वेशीवर येऊन ठेपलंय आणि आपण बघू शकतोय की नाशिक मुंबई महामार्गावर शेतकऱ्यांचं हे लाल वादळ रस्त्यावर नजर जाईल तिथे सर्व ठिकाणी हातात लाल झेंडे घेतलेले हे लाल बावट्याचे आदिवासी शेतकरी जे आहे, या शेतकऱ्यांनी संपूर्ण नाशिक मुंबई महामार्ग जो आहे तो व्यापून टाकला आहे। नजर जाईल तिथे सर्व ठिकाणी हे शेतकरी जे आहेत हे आपल्याला बघायला मिळत आहेत। खरं तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती, वन हक्काच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर व्हाव्यात, त्याचबरोबर शेतमालाला हमी भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी शेतकऱ्यांना लागू करण्यात याव्या, यासह अन्य मागण्यांसाठी या सर्व शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी देखील अशाच पद्धतीने नाशिक ते मुंबई लॉंग मार्च काढलेला होता। मात्र त्यावेळी सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती गेल्या वर्षभरात न झाल्यामुळे या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्या मागण्यांसाठी मुंबईवर धडक देण्याची वेळ आलेली आहे। आणि आपण बघू शकतोय हे सर्व शेतकरी आता नाशिकच्या वेशीवर पोहोचलेले आहेत आणि सरकारकडून अद्यापही कोणतंही समाधानकारक किंवा लेखी आश्वासन जे आहे ते या शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांची वाटचाल जी आहे ती मुंबईच्या दिशेने कायम आहे। मुंबईच्या दिशेने आता वाटचाल करत असताना रस्त्यामध्ये घोटी असेल, इगतपुरी असेल, कसारा, शहापूर, वाडा अशा ठिकठिकाणाहून आणखी हजारो शेतकरी जे आहे ते या लॉंग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत। त्यामुळे मुंबईपर्यंत पोहोचेपर्यंत या शेतकऱ्यांची संख्या जी आहे ती आणखी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। त्यामुळे सरकारसाठी हे शेतकरी मुंबईत धडकल्यानंतर सरकार आता या शेतकऱ्यांना न्याय देतं का, शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य होणार का, हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन लोकेश माळीसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही।